कोल्हापुरात एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। कोरटकरवर कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये हल्ला झाल्याचं समजतंय। वकिलाकडूनच मारहाणीचा प्रयत्न झाला अशी माहिती मिळते। प्रशांत कोरटकरवर कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये हल्ला झालेला आहे। वकिलाकडूनच मारहाणीचा प्रयत्न झाला अशी माहिती मिळते। प्रशांत कोरटकर प्रकरणी युक्तिवाद आज संपलेला आहे आणि त्यानंतर त्याला कोठडी सुद्धा सुनावण्यात आली। विशाल पुजारी या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। विशाल, कोरटकरवर कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये हल्ला झाला आणि तो सुद्धा एका वकिलाकडून अशी माहिती मिळते। नेमकी काय अपडेट्स आहेत? कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये आज प्रशांत कोरटकरची सुनावणी जी आहे ती पार पडली आणि ही सुनावणी संपल्यानंतर कोरटकरला बाहेर काढत असताना काही पोलिसांच्या बंदोबस्तात एक वकील शिरला आणि या वकिलानं या कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी वेळीच त्याला आवररानी बाजूला केलं आणि ताब्यात घेतलं। मात्र या सगळ्या प्रकरणानंतर या संपूर्ण या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवला। खरं तर सकाळपासूनच या न्यायालयामध्ये ज्या व्यक्ती येतात त्यांची चौकशी केली जात होती। जे व्यक्ती ज्यांचं काही काम नाही त्यांना न्यायालयामध्ये प्रवेश दिला जात नव्हता। मात्र तरी देखील आज या संपूर्ण दिवसभरात एक वकील जो आहे तो आतमध्ये आला आणि या वकिलानं या कोरटकरवर सुनावणी संपल्यानंतर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जो वकील जो आहे, या संबंधित वकील जो आहे तो एका गावचा माजी सरपंच देखील आहे आणि तो वकील देखील आहे। त्यानं या आजची जी सुनावणी होती ती पूर्ण सुनावणी ऐकली आणि सुनावणी झाल्यानंतर ज्यावेळेस कोरटकरला बाहेर काढणार त्याच वेळेस या संपूर्ण परिसरामध्ये तो दबा धरून बसलेला होता आणि याच वेळेस त्यांना हल्ला करण्याचा प्रयत्न केला। खरं तर आज सकाळी सुद्धा एका शिवप्रेमीनं आक्रमक होत न्यायालयाच्या गेट समोर येत असताना त्याला पोलिसांनी देखील अडवलेलं होतं। त्यानंतरचा आता हा या संपूर्ण दिवसभरातला हा पहिला हल्ला म्हणावा लागेल जो कोरटकरवर केलेला होता। मात्र तरी देखील पोलिसांनी सुरक्षित या कोरटकरला सध्या कोर्टमधून हलवण्यात आलेला आहे आणि पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलेला आहे। मात्र जर पाहिलं तर शिवप्रेमी कुठेतरी आक्रमक आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा आता वकील जे आहेत ते कुठेतरी आक्रमक होताना पाहायला मिळतात। कोरटकरने जे आक्षेपार्ह विधान केलं असेल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमान प्रकरणावरती संपूर्ण प्रकरण आहे। या प्रकरणाच्या निषेधार्थ आणि संतापातूनच अशा ज्या घटना ज्या आहेत त्या घडताना दिसतात। एखादा वकील जो आहे तो वकील एका कोरटकर सारख्या व्यक्तीवर हल्ला करतो, त्यामुळं पोलीस सुद्धा आता सतर्क होताना पाहायला मिळतात। पुढच्या सुनावणीला वकिलांना सुद्धा या कोर्टामध्ये घेणार का असा सुद्धा एक प्रश्न चिन्ह जो आहे तो उभा राहतोय। मात्र जर परिस्थिती पाहिली तर सध्या पूर्ण कोर्ट परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त आहे आणि कोरटकरला सध्या पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलं। धन्यवाद सविस्तर विशाल। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, हा जो वकील आहे ज्यानं हल्ला केलेला आहे त्याची काही माहिती मिळते का? तो कोणत्या केसच्या संदर्भात त्या ठिकाणी आलेला होता? हा जो वकील आहे तो कशासाठी आलेला होता याबाबतची माहिती, मात्र एक माहिती जी मिळते, हा वकील जो आहे तो हुपरिया गावातला आहे आणि अमित भोसले या व्यक्तीचं नाव असल्याची सध्या प्राथमिक माहिती मिळते आणि हा वकील एक माजी सरपंच असल्याचं देखील माहिती मिळते। या वकिलानं आज दिवसभरात या संपूर्ण कोर्ट परिसरामधले अनेक सुनावणी देखील पाहिल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोरटकरची जी सुनावणी ती पाहिली आणि काही माहिती मिळते सूत्रांकडून, ज्याच्या आधारे यानं या कोरटकर बाबत संपूर्ण माहिती देखील घेतली होती। त्याला कुठं ठेवलंय, कशा पद्धतीने ठेवलंय कोर्टामध्ये ते देखील सकाळपासून पाहिलेलं होतं। सकाळी त्याला आणल्यापासून ते दुपारी बाहेर काढल्यानंतर त्यानं संपूर्ण माहिती घेतली असल्याची शक्यता आहे आणि ज्यावेळेस बाहेर काढणार त्याच वेळेस एका वकिलाच्या वेशेत असल्यामुळे त्याला या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांनी कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न केलेला नव्हता। मात्र ज्यावेळेस त्यानं हल्ला केला त्यावेळेस पोलिसांना समजलं की या वकील वेशभूषेत असलेल्या व्यक्तीनं त्या कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी त्याला अडवण्यात आलं। मात्र या संपूर्ण परिस्थितीमध्ये आता या वकिलावर काय कारवाई होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। विशाल, आणखी एक महत्त्वाचा, हा हल्ला झाल्यानंतर जसं आपण सांगितलं कोरटकरला त्या ठिकाणावरनं पोलिसांनी सुरक्षितरित्या बाहेर आणलेला आहे। सध्या प्रशांत कोरटकर नेमका कुठे आहे? कोर्टाच्या आवारात आहे का त्याला कुठे नेमकं नेण्यात आलंय? कोरटकरला सुनावणी संपल्यानंतर बाहेर काढण्यात आलं आणि त्याच वेळेस हा हल्ला झाला। आता कोरटकरला सुरक्षितरित्या पोलीस व्हॅन मधून नेण्यात आलेला आहे। त्याला एका पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात येणार आहे। कोणत्या पोलीस ठाण्यात ठेवण्यात येणार याबाबतची माहिती सध्या अद्याप नाहीये। मात्र त्याला आता सुरक्षितता जी आहे ती वाढवण्याची कुठेतरी जी परिस्थिती पाहायला मिळते। तर अशा पद्धतीचा हल्ला होणं वगैरे
जर पाहायचं झालं तर नक्कीच या प्रकरणाची जी गांभीर्यता आहे ती कुठेतरी पाहायला मिळते. गेल्या अनेक दिवसांपासून गेल्या काही सुनावणी दरम्यान सुद्धा हा जो हल्ला होण्याचा प्रयत्न झालेला होता. आज पुन्हा हा हल्ला झाल्यानंतर आता पुढच्या सुनावणीला सुद्धा या कोर्ट परिसरामध्ये पुन्हा मोठा पोलीस बंदोबस्त लावण्याची शक्यता आहे. कारण कोर्टला बाहेर काढत असतानाच हा दुसऱ्यांदा हल्ला झाल्याचा प्रयत्न जो आहे तो पाहायला मिळतो. आणि आजचा हल्ला विशेषतः वकिलाकडून झालेला आहे. त्यामुळे पुढच्या सुनावणीला वकिलांची सुद्धा तपासणी केली जाणार का हे देखील पाहावं लागणार आहे. अगदी. आणि कोर्टच्या परिसरामध्ये सुद्धा विशेष खबरदारी घेतली जात होती. शिवप्रेमी आक्रमक होण्याचा अंदाज होता. त्यामुळे मात्र आता कोर्टाच्या आतच अशी घटना घडल्यामुळे आता आणखी खबरदारी घेतली जाईल हे मात्र निश्चित आहे. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.